सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्याआधी शिंदेंना भाजपमध्ये घेण्याची तयारी सुरू झाली आहे का? फडणवीस दिल्लीला गेले तर 2029 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजप शिंदेंना पुढे करणार का? उद्या धनुष्यबाण गेला तर शिंदेंच्या आमदारांसमोर कमळ हाच एकमेव सुरक्षित पर्याय राहणार का? सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी महाराष्ट्राच्या सत्तेचा प्लॅन बी भाजपने तयार केला आहे का? कारण वेळ कमी आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही येऊ शकतो व तो निकाल जर विपरीत आला तर काय करायचं याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे का? पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेना पक्ष, धनुष्यबाण आणि शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायक टप्प्यावर आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भविष्याबाबत पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेषतः शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून संकेत दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या चर्चेच्या केंद्रस्थानी केवळ पक्षाचे विलीनीकरण नसून 2029 ची संपूर्ण राजकीय रणनीती असल्याचे मानले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे गटासाठी प्रतिकूल ठरल्यास निर्माण होणारा कायदेशीर आणि राजकीय धोका टाळण्यासाठी भाजप आधीच पर्यायी मार्ग तयार करत आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. न्यायालयात शिंदे गटाच्या आमदाराच्या अपात्रतेचा प्रश्न गंभीर टप्प्यावर असून न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरू शकतो का यासह विविध घटनात्मक मुद्द्यांवर सुनावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट भाजपसोबत जाणे अधिक सुरक्षित मानत असल्याची चर्चा सुरू आहे. कारण भाजपकडे देशातील मजबूत संघटनात्मक यंत्रणा, प्रचंड निवडणूक मशिनरी, केंद्रातील सत्ता आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे पाठबळ आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे गटासाठी अडचणीचा ठरला आणि शिवसेनेच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर परिणाम झाला तर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणे अनेक नेत्यांना अधिक सुरक्षित पर्याय देखील वाटू शकतो. शिवसेनेच्या चिन्हाचा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आधी ठरवला जावा असा युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ आमदारांच्या भविष्यापुरता मर्यादित राहणार नाही, तो दोन्ही गटाच्या राजकीय अस्तित्वावर परिणाम टाकणारा आहे. यामुळे शिंदे गटासमोर कठीण प्रश्न उभा राहतो. उद्या पक्षाचे चिन्ह आणि स्वतंत्र ओळख धोक्यात आली तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची कशी? भाजपचे कमळ, संघटनात्मक ताकद, हिंदुत्वाचा समान अजेंडा आणि केंद्र सरकारचे पाठबळ यामुळे भाजपमध्ये विलिनीकरणाचा पर्याय काही नेत्यांना सोपा व सुलभ वाटू शकतो. याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद देखील मिळू शकते, अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अमित शहा यांनी विलिनीकरणाच्या बदल्यात श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपदाची हमी दिली आहे किंवा तसा आदेश दिला आहे याचा विश्वसनीय अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हा मुद्दा सध्या राजकीय स्पेक्युलेशन म्हणूनच पाहावा लागेल. परंतु शिंदे यांच्यासाठी भाजपमध्ये विलीन होणे वाटते तेवढं सोपं देखील नाही. कारण 2022 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करताना आपली भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची आणि शिवसेनेच्या मूळ भूमिकेची लढाई असल्याचे सांगितले होते. आज त्या शिवसेनेने जर भाजपमध्ये विलिनीकरण केले तर शिवसैनिकांमध्ये गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्यासाठी बंड केले त्याच पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व संपवायचे होते का, असा सवाल शिंदेंना ऐकावा लागू शकतो. तरीही शिंदे यांची राजकीय उपयुक्तता यानंतर देखील संपणार असं नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सोडून दिल्लीला जाणार अशी चर्चा सुरू असते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज भाजपला केंद्रात अधिक आहे व त्यांना पंतप्रधान पदासाठी सर्वात मोठा दावेदार देखील मानला जात आहे. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर त्याच ताकदीचा नेता महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कोण असेल हा देखील मोठा प्रश्न आहे. अशातच जर शिंदेंचा पक्ष काहीही पर्याय न उरल्याने अंतिम पर्याय म्हणून का होईना भाजपमध्ये विलीन झाला तर एकनाथ शिंदेंसारखा बडा नेता भाजपवाल्यांना फडणवीसांची पोकळी भरून काढण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. एकनाथ शिंदे हे मराठा समाजातील प्रभावी चेहरा आहेत. मुख्यमंत्री म्हणून कामाचा त्यांचा अनुभव देखील मोठा आहे आणि त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सामान्य माणसाचा नेता, हिंदुत्वाचा चेहरा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार अशी प्रतिमा निर्माण करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यामुळे 2029 मध्ये भाजपला व्यापक सामाजिक समीकरण साधायचे असल्यास शिंदे हे महत्त्वाचे ठरू शकतात. शिवाय 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकून महाराष्ट्रातील आपले वर्चस्व स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2029 पर्यंत भाजपला स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात अधिक मजबूत होण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. म्हणून खरी लढाई आता फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे राहिलेली नाही. ही लढाई भाजपच्या महाराष्ट्रातील वर्चस्वाची, शिंदेच्या स्वतंत्र अस्तित्वाची आणि 2019च्या मुख्यमंत्री पदाच्या समीकरणाची आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा या संपूर्ण खेळातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. निकाल शिंदे गटाच्या बाजूने गेला तर शिंदे भाजपसोबत अधिक ताकदीने बार्गेनिंग करू शकतात. निकाल प्रतिकूल केला तर भाजपच्या छत्राखाली जाण्याचा दबाव देखील वाढू शकतो. आणि जर शिवसेनेच्या चिन्हाबाबत मोठा उलटफेर झाला तर शिंदे गटासमोर स्वतंत्र राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आणखीनच तीव्र होऊ शकतो. म्हणून पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक आहेत. अमित शहा शिंदे समीकरण, शिंदे गटातील आमदार खासदारांची भूमिका, फडणवीसांचे भवितव्य, भाजपची 2029ची रणनीती आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या सगळ्या गोष्टी एकत्रित पाहिल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा भूकंप कुठे होणार आहे याचा अंदाज येऊ शकतो. शिंदे भाजपमध्ये विलीन होतील का की स्वतंत्र शिवसेना टिकून भाजपशी तडजोड करतील याचे उत्तर आता न्यायालयीन निर्णया इतकेच राजकीय हालचालींमध्ये दडलेले आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.